आपलं राष्ट्रीय अधिवेशन पार पडत आहे आणि त्या अनुषंगाने आज कळवण तालुक्यामध्ये आज आपण आढावा बैठक घेत आहात। काय सांगाल, पुढचं कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे, पुढची रणनीती कशी असणार आहे? नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नक्की। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचं राष्ट्रीय अधिवेशन येत्या 29 सप्टेंबर रोजी रविवारी शिर्डी येथे आयोजित केले आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये राज्यातून नव्हे तर देशभरातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील पत्रकारांचे विविध प्रश्न असतील, त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या आहेत, त्या संदर्भात चर्चा होणार आहेत। त्याबरोबरच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमाने केंद्र सरकार आणि राज्य शासनाला पत्रकारांच्या हक्काच्या संदर्भात विविध मागण्या केल्या आहेत। त्या मागण्यांसाठी आम्ही एक अधिवेशन आयोजित केले आहे। प्रामुख्याने आमची मागणी आहे की राज्यातील पत्रकारांवर होणारे सातत्याने हल्ले आणि पत्रकारांवर होणारे खोटे गुन्हे दाखल होत असतात आणि ह्या खोट्या गुन्ह्यामध्ये पत्रकारांना अडकवलं जातं। तरी ह्या खोट्या गुन्ह्यातून सर्व जे पत्रकार आहेत, ज्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांना त्यातून तात्काळ मुक्त करावं, त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे आणि पत्रकारांना हक्काचं स्वतःचं एक पत्रकार भवन असावं। त्याचबरोबर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ह्या पत्रकार संघांना एक संरक्षण मिळावं, पत्रकारांना देखील संरक्षण मिळावं, अशा विविध मागण्या घेऊन आम्ही येत्या अधिवेशनामध्ये जात आहोत। सर, काय सांगणार आपण, महाराष्ट्रातून या ठिकाणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सदस्य दाखल झालेले आहेत। आपल्या संघटनेच्या सदस्यांना आपण राष्ट्रीय अध्यक्ष आहात, काय सूचना केल्या आहेत, कशाप्रमाणे नियोजित कार्यक्रम पार पडणार आहे? राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांसाठी आम्ही शिर्डीमध्ये एक खास व्यवस्था केली आहे। येणारे जे पत्रकार आहेत त्यांची आम्ही 28 तारखेपासूनच तिथे जे रेस्ट हाऊस असेल किंवा जे शासकीय विश्रामगृह आहेत त्याबरोबर आम्ही संघटनेच्या माध्यमाने विविध हॉटेल्स देखील बुक केलेले आहेत। या हॉटेलमध्ये येणाऱ्या पत्रकारांची राहण्याची, जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहेत आणि येत्या 3 दिवस येणारे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत। होते त्या संदर्भात आपण चर्चा केली आहे। आपल्या जे पत्रकार संघामध्ये जे काम करतात आपण त्यांना सांगितले की ज्यांचे असे कामं अडलेले आहेत त्यांचे कामं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा। पंचायत समितीला, जिल्हा परिषदला जे कामं आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण चर्चा झाली। राष्ट्रीय विश्वगामी जी संघटना आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर काम करते, त्याच अनुषंगाने कळवण तालुक्यामध्ये देखील मोठी पत्रकार संघटनेची जोडणी केली जात आहे। सदस्य या ठिकाणी आपला संघ वाढत चालला आहे, काय सांगा? राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे आज पुण्यात अर्जुन सागर येथे आमची मीटिंग झाली, आढावा बैठक। त्यामध्ये संतोष निकम सर होते, तर त्यांच्या सगळ्यांच्या याच्याने आम्ही मीटिंग पार पाडली। त्यामध्ये कळवण शहरातल्या बरेच पत्रकार महिलांचा पण सहभाग होणार आहे। 29 तारखेला जो पत्रकार अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये कळवण तालुक्यातील पण महिला भरपूर संख्येने येणार आहेत आणि महाराष्ट्रातील पण भरपूर महिलांनी याच्यात सहभाग घ्यावा असं